जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी बिपिन जगताप आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती व्हावी आणि ग्रामीण महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मागील 63 वर्षापासून कार्यरत आहे. या मंडळाच्या कार्याविषयी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगाराविषयी आज अधिक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम. मी मॅडमचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून ग्रामीण रोजगार निर्मितीवरती भर दिला जातो. खादी ग्रामोद्योग मंडळ यासाठीच स्थापन झालं आहे. तर या मंडळाविषयी कार्याविषयी आपण अधिक काय माहिती द्याल? महाराष्ट्रात किंवा आपण देशात जर पाहिलं तर साधारणतः 70% जे लोकसंख्या आहे ते ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भाग आपल्या ज्या अर्थव्यवस्थामध्ये खूप महत्त्वाचा रोल त्यांचा आहे. आपण शहरीकरण होत आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने जसं गांधीजींनी सुद्धा सांगितले ते गावामध्येच आपली प्राण आपले आहेत, लोक तिथे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणं, त्यांना रोजगार उपलब्ध होणं आणि आजकाल स्टार्टअप पॉलिसी आहेत, इतर काही एंटरप्रेनरशिपचे संधी आहेत, तो तिथे स्वयंरोजगाराचे आणि उद्योगाची व्यवस्था होण्यासाठी हे एक शासनाचं मानस आहे. आणि आत्ताच नव्हे तर जवळजवळ 60 वर्षापूर्वीच शासनाने याचा विचार केला आणि महाराष्ट्र राज्य खादी महामंडळाची आणि ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना तेव्हा केली. तर हाच उद्देश होता की ग्रामीण भागाचा जो व्यक्ती आहे, स्त्री असेल किंवा पुरुष, तिथे त्यांना उद्योगधंदा किंवा छोटे छोटे व्यवसाय करायची संधी मिळावी आणि हाच हेतू घेऊन आणि विशेषतः खादीचं जर आपण बघितलं तर आपल्या जे स्वतंत्रता संग्राम आहे याच्यामध्ये महात्मा गांधीजीचं जे आपला पुकार होता की स्वदेशी वापरा, आपल्या सगळ्या गोष्टी जे लुप्त झाले होते जेव्हा आपल्यावर परतंत्र होतं, आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होता, तर आपले हे जे छोटे छोटे व्यवसाय होते त्यांचं खरं तर इथे खात्माच झाला होता. तर त्याला परत जीवन देण्यासाठी, पुनर्जीवन करण्यासाठी ते जे लुप्त झालेले कला आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा मंडळाची स्थापना. खरं आहे, महात्मा गांधी म्हटलेच होते की खादी हे केवळ वस्त्र नाही तर तो एक विचार आहे गावांना स्वावलंबी करण्याचा. पण या रोजगार निर्मितीसाठी आता मंडळाच्या कोणकोणत्या योजना अशा आहेत की ज्याच्यातून जास्तीत जास्त लोकांना फायदा होतो? तर एक तर आहे प्रधानमंत्री ग्रामीण कार्यक्रम जे आहे ते PMEGP म्हणून लोक जास्त प्रमाणे त्याला ओळखतात आणि त्याच धर्तीवर राज्याचं आपलं CMEGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम जो आहे, असे 2 कार्यक्रम आहे. दोघांची रूपरेषा जर आपण बघितली तर साधारणतः तेच आहे की 18 वर्षाचा जो आहे आणि साधारणतः 35 वर्षापर्यंत जो युवक आहे त्याला आपलं उद्योग करता यावं, त्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करता यावं यासाठी त्याच्यामध्ये सपोर्ट मिळतं आणि ह्याच्यात शासनाकडनं सबसिडी मिळते. म्हणजे तुम्ही जर काही उद्योग उभारला तर थोडी गुंतवणूक तुमची 10% पर्यंत 25% पर्यंत तुमची असणार आहे, बाकी शासन तुम्हाला मदत करते. तर ती सबसिडी त्याच्यामध्ये असते आणि हा जो कार्यक्रम आहे ते बँकांच्या मार्फत आपण करतो. तर तुमचा जो DPR बनवायचा कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा आपण मंडळ मदत करते. तर DPR बनवणे, बँकांपर्यंत पोहोचवणे, तुमचं बँकेबल प्रपोजल आहे का, आणि ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर छोट्या उद्योगापासून म्हणजे घरगुती व्यवसाय असेल, खाद्यपदार्थाचा असू शकतो किंवा लिटरली मोबाईल फोन ऑपरेशन असेल किंवा आपलं कडधान्य जे आपण कांडप मशीन असतो, इतर काही जे वस्तू आपण घरगुती वापरतो लागतं ते सगळे, साबणाचं असेल, फिनाईल असेल, मॅट्स वगैरे असतात, शर्ट आहेत, कृषीपूरक व्यवसाय, हे सगळे अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतो. या योजनेमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्रात किती रोजगार निर्माण झाला असेल असं आपल्याला वाटतं? साधारणतः जसं मी सांगितलं 3.5-4 लाख लोकांपर्यंत तर आपण पोहोचलोच आहे. याचा कार्यक्रम जो चालू आहे आणि ह्या कुटुंबाचा निश्चित रूपाने त्याच्यामध्ये उद्धार झालेला आहे. म्हणजे जेव्हा एका कुटुंबामध्ये, जसं मी आता नुकतंच गेले होते सिंधुदुर्गाच्या एका ठिकाणी जिथे सावंतवाडीची खेळणी खूप फेमस असतात आणि ते कुटुंबच नव्हे त्याच्या आजूबाजूचे 10 ते 12 लोक त्या खेळणी व्यवसायामध्ये लाकूड कापण्यापासून त्याला पेंटिंग करण्यापर्यंत इतकं सुंदर ते बघायला मिळालं आणि त्यांना नुकतंच आपण पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे माननीय राज्यपालांच्या हस्ते. त्या व्यतिरिक्त असं कॉयर इंडस्ट्री तिथे बघायला मिळाली. एक अशी म्हणजे इंडस्ट्री मी पाहिली ज्याच्यामध्ये एक युवती होती, तिचे वडिलांनी नेमप्लेट बनवायचा व्यवसाय छोटा सुरू केला होता, परंतु आता ती निऑन लाईट्स वापरून करते. तर म्हणजे जुना व्यवसाय जो फक्त पेंटिंगचा होता आता ते कसं चेंज होऊन नवीन तंत्रज्ञान वापर करून सुद्धा युवक युवती येत आहे.
त्यामुळे ह्या योजनांचं हीच वैशिष्ट्य मला असं वाटतं की तुम्ही एका युवती किंवा एका फॅमिलीलाच फक्त सपोर्ट करत नाही, पण आजूबाजूच्या कुटुंबाला त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण म्हणजे लोकल व्यवसाय करायला संधी असते. विश्वकर्मा या योजनेबद्दल थोडी सविस्तर माहिती आम्हा सगळ्यांना द्यावी. कारागिरांना डायरेक्ट सपोर्ट मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं की फक्त संस्थाला रेकग्निशन होती, पण तो आर्टिस्टला रेकग्निशन आहे का? शेवटी कला हे कलाकारामुळे, कारिगरांमुळे, आणि अनेक आपल्याकडे जे कारिगर आहेत त्यांना असं रेकग्निशन नाही. म्हणजे उद्योग विभागाचं काही प्रोग्राम्स आहे ज्याच्यामध्ये रेकग्निशन झालेलं आहे, परंतु हा छोटा जरी धोबी असेल तर त्या धोबीला असं सर्टिफिकेट मला वाटत नाही आतापर्यंत कुठे मिळत असेल. तर त्याला एक सर्टिफिकेट शासनामार्फत जर तुम्ही परंपरागत ही व्यवसाय करत असाल, मग त्यांना ओळखपत्र भेटणार आहे. हा, त्यांना ओळखपत्र भेटणार आहे, त्यांना सर्टिफिकेट पण भेटणार आहे. म्हणजे 2 गोष्टी ते राहणार आहे. आणि ते जिल्ह्याची कमिटी असणार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा ऑनलाईनच आहे, पूर्णपणे ऑनलाईन त्यांना अप्लाय करायचं आहे. आणि मग ते आपला जो CSC कम्युनिटी सर्व्हिस सेंटर जे म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा आपलं जो केंद्र आहे शासनाचं ग्राम विकास विभागाचं, तिथे जाऊन त्यांनी अर्ज करायचं आहे. आणि सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही समिती राहणार आहे. तर तो म्हणून की सर्टिफाय सुद्धा कोण करणार आहे? गावाची व्यक्तीच. आपल्याकडे कोकणपट्टी आहे, त्या लोकांना सुद्धा याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि ह्याबाबत आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी ऑलरेडी केलेली आहे. 2 मीटिंग्स आम्ही संस्थांसोबत केलेल्या आहे. आमच्या ज्या जिल्ह्याच्या कार्यालय आहेत, जे जिल्हा आमच्या ग्राम विकास अधिकारी आहे, तर त्यांना आम्ही खादी ग्राम विकास अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये सपोर्ट करा. तर आत्ता आमची नोंदणी सुरू झालेली. ही जी योजना आलेली आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्ही नोंदणीकृत तुमचं नावं द्या त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला 15,000 टूल किटसाठी मिळणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की आतापर्यंत टूल किटसाठी सपोर्ट नाही. त्यानंतर स्किलिंग आहे, म्हणजे 2 प्रकारच्या याच्यामध्ये कौशल्य प्रशिक्षण आहे. तर एक कौशल्य प्रशिक्षण 5 दिवसाचं आहे, जो प्राथमिक असणार आहे. आणि कोणाला जर ह्या 5 दिवसाचं प्राथमिक प्रशिक्षण नंतर 1 लाखाचं त्यांना बँकेचं कर्ज जो आहे ते 5% खूप सवलतीच्या दराने मिळणार आहे इंटरेस्ट. उर्वरित रक्कम शासन भरणार आहे. म्हणजे 13% जर व्याजाची रक्कम असेल तर यांना फक्त 5% भरायचं, 8% शासन भरेल. तर ही सुद्धा त्यांना हमी आहे. म्हणजे 5% मध्ये कुठे आज लोन भेटत नाही ना कुठे, जर तुम्ही पाहिलं तर एक ते लोन आहे. आणि मग दुसरं ऍडव्हान्स्ड कौशल्याचं ट्रेनिंग आहे, ते सुद्धा शासन त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग देईल. ज्वेलरी बनवायचं असेल, जे दागिने आपण बनवतो, तर त्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग असणार आहे. तर ते 1 महिन्याचं स्किल डिपार्टमेंटच्या मार्फत हे सगळं ट्रेनिंग होणार आहे. तर म्हणून मला असं वाटतं खूप मोठी योजना लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये शासनाने विचार केले. दुसरा टप्पा लोनचा त्यांना 2 लाख रुपये मिळणार आहे, ते सुद्धा 5% मिळणार. तर अशा प्रकारे जो खऱ्या अर्थाने कारिगर आहे त्याच्यापर्यंत आपण खऱ्या अर्थाने पोचायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांचा निश्चित रूपाने ह्या योजनेच्या मार्फत फायदा होणार आहे. 17 तारखेला याच्यात माननीय आपल्या पंतप्रधान लॉन्च करणार आहे. राज्यामध्ये आम्ही विनंती करणार आहोत माननीय मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना, आमचे उद्योग मंत्री आहे आणि आमचे सभापती महोदय, तर ह्यांच्या मार्फत आपण हे सगळं प्लॅनिंग करत आहोत. तर मला वाटतं निश्चित रूपाने याचा खूप मोठा बदल ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये होईल. या योजनेचा जास्तीत जास्त कारागिरांनी फायदा घ्यावा यासाठी आपण जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक घेतली. परंतु आता एक गोष्ट आहे महत्वाची की 17 सप्टेंबर नंतर नेमकं आपण काय ह्याची कार्यवाही करणार आहोत. तर एकदा यांचं नोंदणीकरण झालं त्यानंतर त्यांना आपण आय कार्ड आणि सर्टिफिकेट देणार आहोत. त्यानंतर त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांना टूल किट देण्याचं काम ते वाटप करणार आहोत, सुरू होईल. तर टप्प्याटप्प्याने आपण हे काम घेऊ. आणि माझं असं म्हणजे 1 लाख तरी आपण आर्टिस्टपर्यंत पोचायला पाहिजे. आणि साधारणतः 13,000 कोटी केंद्र शासनाचं बजेट आहे आणि महाराष्ट्रामध्ये 9% लोकसंख्या आपली महाराष्ट्रात आहे. देशभराचा विचार केला तर किमान 1100-1200 कोटीपर्यंत आपण लोकांपर्यंत पोचू शकतो निधी, असं मला असं विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी आमची पूर्ण टीम प्रयत्नशील राहील. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की खादी ग्रामोद्योग मंडळाची काही स्वतःची पण संस्था आहेत की त्यांच्या अंतर्गत चालणारे काही युनिट आहेत. तर ते असे कोणकोणते युनिट आहेत? मध म्हणजे जे आहे ते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गोडवा पसरवतो. मधुबन आमचं मध आहे. आणि महाबळेश्वरमध्ये जर कोणी गेलं तर माझं आग्रहाची विनंती की माला मॅप्रोमध्ये तर सहज आपण जातो, पण ह्या मधाचं जो आमचं डायरेक्टरेट आहे, संचालनालय जिथे आहे, तिथे आपण निश्चित रूपाने जावं आणि आमचं मध तिथे चाखून बघावं. त्याच्यानंतर मी खात्री देऊ शकते की तुम्ही दुसरं कोणतंच मध खाणार नाही. आणि हे मध जे आहे आमचं ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलोच्या बाटल्या. आणि खूप अतिशय माफक दरावर तर आहेच ते, पण मेन असं आहे की भेसळयुक्त नाही आहे, ऑर्गॅनिक आहे आणि ह्याच्यामध्ये रसायन
कोणतेही पदार्थ आपण वापरत नाही. त्यामुळे मधुबन मध जे आहे आणि आमचे 2 मधाचे गाव सुद्धा जे आहेत मांघर आणि पाटगाव, तिथली पण जी आमची मध आहे ते अगदी शुद्ध आहे. त्यामुळे माझं एक तर ते मधसंचालन आहे आमचं सुरू आहे. आणि दुसरं हातकागद. आपण हातकागद जेव्हा बनवतो ना त्याच्यामध्ये जो आपला नॉर्मली भुसा असतो, कपडा वेस्ट असतो, चिंध्या असतात ते वापरतो. त्यामुळे ते पर्यावरणापूरक आहे आणि अगदी वृक्षतोड याच्यामध्ये होत नाही. पुण्यामध्ये जे कोणी राहत असेल आणि पुण्याला जे कोणी जात असेल, माझी आग्रहाची विनंती आहे की आमची हातकागद संस्था शिवाजीनगरला म्हसोबा गेटच्या बाजूला अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, तिथे जाऊन भेट द्या आणि तुम्हाला आमच्या इतके सुंदर सुंदर वस्तू खरेदी करायला मिळेल की तुम्हाला पण असं सॅटिस्फॅक्शन राहील. तर हे 2 आमचे संस्था आहेत. आत्ताच नुकतेच खादी ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना सुद्धा आता राज्यात सुरू आहे. तर ह्या योजनेबाबत आपण थोडक्यात माहिती द्याल? मध केंद्र जे आता योजना होणार आहे, आता 17 गावांमध्ये आम्ही आमचं हे जे मधाचे गाव संकल्पना करणार आहोत. तर ते लवकरात लवकर आता एकदा मांघर सुरू झालं आहे, पाटगाव आहे, अमरावतीमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, अशा इतर अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये सुरू करणार आहोत. तर लोकांना खऱ्या अर्थाने चांगलं मध मिळावा असा विभागाचा प्रयत्न आहे. तर ते लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत आणि गावांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खादी ग्रामोद्योग मंडळ जे आहे ते केवळ ग्रामीण उद्योजकांना मदत करत नाही, योजनेच्या सहाय्यातून अर्थसहाय्यच देत नाही, तर त्यांना बाजारपेठेला मदत सुद्धा करतं. तर ह्या संदर्भात खादी ग्रामोद्योगची सगळ्याच लोकांना माहिती आहे की प्रदर्शनं वेगवेगळी भरवली जातात. तर अशी प्रदर्शनं आता या वर्षात काय आपण भरवत आहात का? आमचं 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरपर्यंत अगदी यशवंतराव चव्हाण सेंटर आहे, तिथे एक छोटं एक्झिबिशन आम्ही भरवतो, जिथे ऑथेंटिक खादी वस्त्र मिळणार आहे, खादीचे विविध पदार्थ तिथे मिळणार आहे आणि हे दिवसभर खुलं राहणार आहे. तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की येऊन खादीचे जे विविध वस्तू आहे, अगदी मॉडर्न जे लोक असे कपडे जे आपल्या जीन्स टी शर्ट्स वापरतात त्याच्यासाठी एथनिक क्लोथ तर आहेच, पण एथनिकच्या सोबत आपल्याला मॉडर्न लुकचे मॉडर्न कट्सचे क्लोथ्स आहेत आणि पारंपरिक वस्तू सुद्धा आहे, खाद्यपदार्थ सुद्धा आहे. तर तिथे आल्यावर तुम्हाला खऱ्या अर्थाने गावाच्या वस्तू तर भेटणारच आहे, पण त्याला एक शहरी जो टच असायला पाहिजे ते मिळणारच आहे. मध सुद्धा मिळणार आहे जसं आपण सांगितलेलं आहे. तर 3 दिवस पूर्णपणे मुंबई आणि मुंबई लगतच्या जे लोक आहेत त्यांनी येऊन याचा फायदा घ्यावा. तर आपल्या स्वदेशीला आपण खऱ्या अर्थाने एक सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. केवळ मुंबईतच अशी प्रदर्शन होणार आहेत का महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी सुद्धा प्रदर्शनाचं नियोजन आहे? नाही, लवकरच आता आम्ही नागपूरला गांधी जयंतीच्या निमित्ताने खादीचं एक्झिबिशन घेणार आहे. 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर राहणार आहे. ते 7-8 दिवसाचं एक्झिबिशन आहे आणि आम्ही असं एक विचार केला की एक शृंखलाच करू. म्हणजे आतापर्यंत लोकांना मार्केट इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सहज उपलब्ध नव्हता. दुकाने भरपूर आहेत, पण सहजरित्या लोकांना जाऊ शकतील अशा ठिकाणी आणलं तर ते सोपं होईल. तर ते आम्ही विचार करतो आणि एक ऑनलाईन स्टोअरसुद्धा मी नियोजन करते लवकरच की तिथे ऑनलाईन इझिली लोकांना ॲक्सेस होऊ शकतील, घेऊ शकतील, उपलब्ध. सध्या मध तर उपलब्धच आहे आपलं आणि मधाची योजना जसं आपण सांगितलं तर खूप चांगल्या कमिशनमध्ये 10%, 20% आणि 25% वरती मध विक्री करता पण येतो तुमच्याकडून. आणि मध पेट्या आम्ही जे वाटतो तर ते लोक त्याच्यामध्ये मध जमा केलं तर आम्ही ते खरेदी सुद्धा करतो. खरेदीची हमी आहे, त्याची पण हमी आहे. त्यामुळे जसं तुम्ही सांगितलं ते सुद्धा फायदा लोक घेऊ शकतो. पण आता तूर्त मला असं वाटतं लोकांनी यावं, एक्झिबिशनला आमची साथ द्यावी सगळ्यांनी. खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून नवीन जर उद्योजक कोणाला व्हायचं असेल तर किंवा आता खूप मोठ्या प्रमाणात मुलांना, नवीन महिला आहेत, सगळ्यांनाच योजनेचा फायदा घ्यायचा आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? आता आमचं जर वेबसाईट बघितलं तर आम्ही आवाहन सुद्धा केलेलं आहे. आमच्या मंडळाचा जो बेसिकली वेबसाईट आहे त्याच्यामध्ये एक पोस्टर आम्ही लावलेलं आहे की कोणाला जर उद्योजक व्हायचं असेल तर आमच्या वेबसाईटवर अप्लाय करू शकतात. आणि हे PMEGP कार्यक्रम, CMEGP जे आपण मी पूर्वी सांगितलं, प्रधानमंत्री जे रोजगार प्रोग्राम आहे, त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होऊ शकता. तुम्हाला लोन भेटू शकेल, तुम्ही छोटा उद्योग उभारू शकाल आणि त्या उद्योग उभारल्यानंतर तुम्हाला मार्केटपर्यंत पोचायची सुद्धा आम्ही हमी देत आहोत. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा आणि फक्त इंडस्ट्रियलाइज कपडे नाही, मॉलमध्ये कपडे नाही, पण आपल्या खऱ्या अर्थाने गावाचं जे इकॉनॉमी आहे त्याला समृद्ध जर आपण केलं तर मला असं वाटतं आपल्या राज्याच्या आणि राष्ट्राच्या समृद्धीमध्ये खूप मोठा आपण योगदान देऊ शकतो. आज आपल्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आर विमला मॅडम या उपस्थित राहिल्यात आणि खादी ग्रामोद्योग मंडळाची अत्यंत चांगली माहिती त्यांनी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल मी मॅडमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मंडळी, पुन्हा भेटू जय महाराष्ट्राच्या पुढील भागात. तोपर्यंत मी बिपिन जगताप आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.